नमस्कार आदाब, आप देख रहे हैं भारत न्यूज़ में आमिर शेख। जैसा कि आपको बता दें, भिवंडी के उद्धव गुट के नेता श्री करसन सिंह ठाकरे जी का जन्मदिन बड़े ही धूमधाम से हर्षोल्लास के साथ 10 जून को उनकी बाईपास की ऑफिस पे मनाया गया, जिसमें उनको भिवंडी मनपा के नगर सेवक और वहीं एमपी एमएलए ने शुभेच्छा दी। आइए देखते हैं पूरी रिपोर्ट ए भारत न्यूज़ की। प्रमुख भिवंडी महानगरपालिका निलेश चौधरी साहेबांचा देखील आजच्या या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मनपूर्वक निलेश चौधरी साहेब युवा नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक भिवंडी महानगरपालिका यांच्या चौधरी परिवाराच्या वतीने देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत। कारगावचे सर्व मित्र परिवार धनाचे सहकारी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यानंतर आणि मुख्य देऊन त्यांना पुष्पवृष्टी शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपणाला ठाकरे परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। या शुभेच्छानंतर वहिनीला विनंती करतो, आपण ऑप्शन करायचं आहे कारण पाहुणे येतच राहतील। आपला पारिवारिक स्वागत एका बाजूला आपण कंप्लीट करून घेऊया। ठाकरे साहेब आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, राष्ट्रपती देव भव, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसरदा सर्व मंगल मांगल्य सर्व शिवे सर्वादा साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते। 14 विद्यार्थी 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाला वंदन करूडा। करसनदादा ठाकरे साहेबांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण सुखाचा समृद्धीचा भरभराटीने जावो यासाठी मनोकामना केली जाते आणि औक्षवंत व्हा, सामर्थ्यवंत व्हा, कीर्तिवंत व्हा अशा प्रकारच्या आरती करून औक्षण करून आपल्या सौभाग्याच्या वतीने हा विजयी पिळा लावला जात आहे। आणि अर्थातच आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या पतिरायांना वाढदिवसाच्या निमित्ताने वहिनी साहेब शुभेच्छा देखील देत आहेत। कुछ प्यार मैंने तुम्हारे लिए किया, गम को गले का हार मैंने तुम्हारे लिए किया। आणि अर्थातच ही जिंदगी हे जीवन प्रत्येक माणसाला अनमोल आहे। क्षणभंगर जीवनामध्ये प्रत्येक क्षण आनंदाचा जावा म्हणून प्रत्येक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतो, कष्ट करत असतो, फक्त आनंदाच्या शोधामध्ये। हाच आनंद पेढा भरून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक या सोहळ्याच्या निमित्ताने त्याला भरून देखील आलेले आहेत। आणि हे होणार ठाकरे करसन ठाकरे साहेबांना भरपूर साऱ्या शुभेच्छा। दिनेश पाटील युवा उद्योजक सरलीपाडे आज शैक्षणिक दृष्टिकोनातून कॉलेज उभारणं ते सुरू निमित्ताने सर्वांचे औक्षण करून झाले का? औक्षण करून झाले, आता आपण घरचा केक कापणार आहोत। ब्राह्मण पथक बड्डेचा गाणं वाजवा, बड्डेचा श्री गणेश ब्राह्मण पथक रांजोलीचे सर्व कलाकार या ठिकाणी आहेत। श्री गणेश ब्राह्मण पथक रांजोली यांना हार्दिक स्वागत। पारिवारिक सोहळ्यामध्ये पाहतोय आपल्या सर्वांचं सहर्ष अधिक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम। चौधरी परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। महाराज चौधरी साहेब, रोहित चौधरी साहेब, गणेश चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम। माऊली ग्रुपचे सर्व पदाधिकारी, शिवसेना उपाजिल्हा प्रमुख माननीय हनुमानदादा पाटील साहेब, गणेशजी गवळी साहेब या ठिकाणी ग्रामपंचायत खारगाव त्यांच्या सर्वांच्या वतीने करसन दादांना वाढदिवस अजून एक गोल्डन 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 महेंद्र शेठ पाटील साहेब या ठिकाणी आशीर्वाद घेत आहेत। 3, 2, 1 गो।
सर्वांना विनंती, जेवण सुरू केलेलं आहे. बरोबर ऑफिसच्या टेरेसवर सुमित शेठ म्हात्रे साहेब युवा स्वागत. ग्रामपंचायत सनवलीचे सन्मानित ग्रामसेवक माननीय श्री चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच विनोद ठाकरे ग्रामपंचायत सनवली, आपलं देखील हार्दिक स्वागत. राजगडाची शक्ती, प्रचंडगड सोडण्याची भव्यता, रतनगडाचे सौंदर्य आणि कळसुबाई शिखराची उंची लाभो ही सदिच्छा आणि जगदंबेच्या वाई जिजाऊंच्या वाई एकविरा देवीच्या तुमच्या आमच्या कुलदेवतेच्या कृपेने तुम्हाला उदंड फलदंड सुखमय मनशांती चांगलं आरोग्य आणि अखंड लक्ष्मी अलंकृत आयुष्य लाभो ही श्री छत्रपती शिवरायांच्या सगळी प्रार्थना. वाढदिवसाच्या भगव्या शिवमय कोटी शुभेच्छा. समोर बघायचं, समोर बघा. शुभेच्छा शेखर बाबा भरवाड यांनी दिलेल्या आहेत. तसेच समोर बघायचं, समोर बघा. देखील शुभेच्छा देत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत सुस्वागत. समोर बघायचं, समोर बघा. सगळे डन. हा सगळे समोर बघा. ग्रामपंचायत सर्वलीच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सर्व पदाधिकारी, उपसरपंच चव्हाण साहेब, ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व जेवण सुरू आहे. अजून एक पीक आलेलं आहे. शिबिका आहेत. आपलं अधिक स्वागत. सुजित तातेसाहेब पाडीसाहेब, जगनसाहेब पाडीसाहेबांच्या वतीने या ठिकाणी करसन दादांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आप जो 1000 साल हर साल के दिनों बदलदार. ठाकरे हे आपल्या भेवंडी तालुक्याला आणि ठाणे जिल्ह्याला इन्स्पिरेशन असलेले व्यक्ती. प्रतिकूल परिस्थितीमधून निघून आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये कशी प्रगती करता येते आणि समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून राजकारणात आले. त्यांचे काही राजकारणात येऊन काहीतरी कमवण्यासाठी ते राजकारणात आले नाही ना, स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी आले नाही. पहिल्यांदा त्यांनी प्रतिकूल परिस्थिती मात करून स्वतःचं बिझनेस स्टॅब्लिश केलं. बिझनेस केल्यानंतर त्यांनी लोकांना काहीतरी देणं लागतं म्हणून शाळेची स्थापना केली, कॉलेज उभं. माझा जो समाज आहे त्याला काहीतरी माझं देणं लागतं आणि त्याच्यासाठी आज प्रतिकूल परिस्थितीचा करसन भाऊ जे आज झालेले आहेत तर या पूर्ण ठाणे जिल्ह्याला इन्स्पिरेशन आहे. आमच्या आगरी समाजाचा एक आरसा आहे का असा सुद्धा वर्ग आहे का जो समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आज ते समाजासाठी झटत आहेत. आज त्यांना शिक्षण महर्षी पदवी समाजाने दिलेली आहे, त्यांना डॉक्टरेट पदवी सुद्धा समाजाने दिलेली आहे. तर अशी व्यक्ती जर समाजाला घडवण्यासाठी काम करत असेल येत्या काळात त्यांना सुद्धा या आमच्या पंचकृषीत कोणत्या तरी मोठ्या पदावर बसवण्याची इच्छा आमची सुद्धा आहे आणि वेळ लवकरच येईल. अशा चांगल्या लोकांचंच राजकारण व्यक्तिमत्व चांगलं होईल आणि या ठाणे जिल्ह्याला एक नवीन नेता उभारीचा मिळणार आहे हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. दादा करसन त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या सभापती देखील होऊन गेलेल्या आहेत. जिल्हा परिषद देखील त्यांची निवड झाली होती. राजकीय क्षेत्रामध्ये ते चांगली पकड आहे आणि आजचे जे आपले खासदार आहेत भिवंडी लोकसभा सूत्र म्हणजे आमचे बालाराम म्हात्रे साहेब जे आज खासदार झालेले आहेत आमच्या इंडिया आघाडीचे, त्याची सगळी सूत्र याच ऑफिसमधून आणली. आम्ही सर्वांनी जेवढे जे पक्ष होते आमचे महाविकास आघाडीचे याच ऑफिसमधून आम्ही कार्य केलं आणि महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणले. पण येत्या काळात आम्हाला नवीन आमदार सुद्धा मिळेल कारण ज्या पक्षात ते आहेत, ज्यांनी संघर्षशील ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला घडवण्यासाठी काम केलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरती आज उद्धवजींच्या सोबत ते आहेत. येत्या काळात त्यांचं जे भविष्य आहे ते अतिशय उज्ज्वल आहे. येत्या काळात ते आमदार सुद्धा बनतील हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. कारण आई वडिलांची पुण्याई असते. आई वडिलांचं नाव जो व्यक्ती उंचावरती नेत असतो आणि आज कुठेतरी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या जोरावरती उभं करण्याचं काम करणारी व्यक्ती जर असेल तर ती आमच्या ठाणे जिल्ह्यात करसन ठाकरे साहेब आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आमची इच्छा आहे की येत्या काळात त्यांनी आमदार सुद्धा बनावं. छोड़ी नहीं
और वो एकनिष्ठ होकर लोगों का काम कर रहे हैं। एक लोक नेता जिस तरीके से काम करता है उस तरीके से काम कर रहे हैं। तो मैं महाराष्ट्र दक्कन मुस्लिम सेवा संघ की तरफ से, हमारी पूरी टीम की तरफ से इनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, शुभेच्छा देता हूँ। और ऐसे नेता को आगे बढ़ाना चाहिए, इनके साथ में मिलकर कदम बे कदम मिलाकर चलना चाहिए, और ताकि भिवंडी का कुछ विकास हो सके और भिवंडी आगे बढ़ सके। जय हिंद, जय महाराष्ट्र।